18 फेब्रुवारीचा दिवस होता. नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील 30 वर्षीय शादाब रज्जाक तांबोळी हा घरातील सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. पण रात्री उशिरापर्यंतही तो घरी परतला नाही. शांत, मनमिळावू आणि उत्तम व्यावसायिक म्हणून त्याची ओळख होती. हिंदू, मुस्लिम असा त्याचा सगळा मोठा मित्रपरिवार होता आणि त्यामुळे शादाब रात्रीपर्यंतही घरी न आल्यानं त्याच्या कुटुंबासह सगळ्यांनीच त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी चौकशी केली, विचारपूस केली, पण शादाब काहीच सापडला नाही. शेवटी नातेवाईकांनी निफाड पोलीस ठाणे गाठलं. रात्री उशिरा शादाबची पत्नी मुस्काननं आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशीपासून उगावातील लोकांनी तसंच मित्रांनी शादाबच्या शोधासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. त्यांनी तपासासाठी पोलिसांवर देखील दबाव वाढवला, पण शादाब तांबोळीचा काही केल्या पत्ताच लागत नव्हता. दरम्यान 22 फेब्रुवारीला चांदवडमधील परसूल गावच्या शिवारात परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली एका अज्ञात तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला आणि तिथूनच एका थरारक प्लॅनचा उलगडा व्हायला सुरुवात झाली. शेवटी काय घडलं? तरी हादरून टाकणाऱ्या प्रकरणात 21 दिवसांनी म्हणजेच 11 मार्चला शादाबची पत्नी मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं. यात मुस्कान, तिचा भाऊ शाहरुख शेख आणि सेंटर पॉइंट असलेला व्यक्ती ऋषभ वर्मा याच्यासह 7 जणांना पोलिसांनी अटक केली. पण शादाबच्या बेपत्ता होण्यापासून त्या आरोपींना अटक होईपर्यंतचा सगळा घटनाक्रम काय, या घटनेचा उलगडा झाला कसा आणि आरोपींनी शादाबला अतिशय क्रूर पद्धतीनं का संपवलं, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, 22 फेब्रुवारीला परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली अज्ञात तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं. त्यांनी मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मृतदेहाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीनं बांधलेले होते. तोंडाला फडकं बांधलेलं होतं, तर कमरेला आणि मांडीला वजनदार डंबेल्स बांधलेले होते, जेणेकरून हा मृतदेह कधीच वर येऊ नये. पण 22 फेब्रुवारीला मृतदेह फुगल्यानं पाण्यावर तरंगताना परसूल येथील नागरिकांना दिसून आला. चांदवड पोलिसांना समजलं की कुणीतरी अज्ञात व्यक्तीचा खून केलाय. पण आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी हा मृतदेह नेमका कुणाचा आहे हे जाणून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे सर्वात आधी गुन्हा दाखल करत मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं. त्यासाठी चांदवड पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांशी देखील संपर्क साधला. बेपत्ता तक्रारींबद्दल विचारपूस करण्यात आली. तेव्हा निफाड पोलीस ठाण्याशी कनेक्शन जुळलं. तिथं शादाब तांबोळी बेपत्ता झाल्याची तक्रार होती आणि शादाबचा शोधही सुरू होता. पण आता तो शोध संपला होता, कारण शादाबच्या कुटुंबाला जेव्हा त्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दाखवण्यात आला तेव्हा तो शादाबचाच मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं. दुसरीकडे शादाबचा खून झाल्याची बातमी उगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली. हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवत सर्वांच्याच उपस्थित शोकसभा पार पडली. मारेकऱ्यांच्या शोधासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं, मोर्चे काढले, सोशल मीडियावर देखील मोहीम छेडली. या सगळ्या घडामोडीत मुस्कानचा भाऊ शाहरुख देखील सहभागी होता. तर मुस्कान अक्षरशः दुःखात बुडालेली होती. त्यामुळे तिच्यावर शंका घेण्याचा विचार कुणाच्याच डोक्यात आला नाही. दरम्यान पोलिसांनी मात्र मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू केला. घटनास्थळी डॉग स्क्वॉडच्या मदतीनं बारकाईनं पाहणी केली. मयत शादाब तांबोळीचा देखील मागील एका वर्षापासूनची पार्श्वभूमी तपासली. कॉल डिटेल्स चेक केले. स्थानिक गुन्हे शाखेनं भौतिक आणि तांत्रिक पुराव्यांच्या विश्लेषणाचा अहवाल अभ्यासला. खबऱ्यांचं नेटवर्क वापरून गोपनीय माहिती मिळवली. त्या आधारावर पुढे पोलिसांनी मालेगाव आणि मनमाड येथून काही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आले. या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार निघाली शादाबची पत्नी मुस्कान तांबोळी. आता हे सगळं कसं आणि कोणत्या कारणामुळे घडलं तेही सांगते. तर मनमाड हे मुस्कानचं माहेर. 4 वर्षांपूर्वी तिचं लग्न निफाड तालुक्यातील उगावच्या शादाब तांबोळीशी झालेलं. लग्नानंतर त्यांना एक मुलगी सुद्धा झाली, जी आता 2 वर्षांची आहे. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण मागील काही महिन्यांपासून मनमाड येथील रहिवासी ऋषभ वर्मा याच्या बरोबर मुस्कानचे प्रेमसंबंध जुळले होते आणि या दोघांना लग्नही करायचं होतं. पण त्यात पती शादाब हा अडथळा ठरत होता. त्याला दूर करण्यासाठी मुस्काननं एक भयंकर कट रचला. तिनं आपला भाऊ शाहरुख शेखला तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती दिली. त्याला विश्वासात घेतलं आणि भावासह तिनं प्रियकर ऋषभ सोबत मिळून नवऱ्याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी शाहरुख व ऋषभनं त्यांच्या काही मित्रांचीही मदत घेतली आणि ठरल्याप्रमाणे 18 फेब्रुवारीला शादाबचा कार्यक्रम झाला. त्या दिवशी नेमकं घडलं काय? तर शादाब हा कोल्ड्रिंक व्यवसायासाठी फिरत होता. काही वेळानं त्याला मेवण्याचा म्हणजेच शाहरुखचा फोन आला. मनमाड येथे सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करायचा आहे असं म्हणत शाहरुखनं दाजीला बोलावलं.
आता मेवण्याचा फोन आला म्हणून कोणताही नकार न देता शादाब मनमाड येथे गेला. शाहरुखने सांगितल्याप्रमाणे मनमाड मालेगाव मार्गावरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर शादाब पोहोचला. त्या ठिकाणी फक्त शाहरुखच नव्हता तर दबा धरून बसलेला ऋषभ आणि इतर मित्र सुद्धा होते. त्या सर्वांनी शादाबला अतिशय क्रूर पद्धतीने मारहाण केली. शादाबची हत्या करून त्याला कायमचं संपवलं. पुढे आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चांदवडच्या परसुल गावच्या शिवारातील परसुली चिंचोली नदीत फेकून दिला. तो मृतदेह कधीच वर येऊ नये म्हणून आरोपींनी शादाबचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीनं बांधले होते. तोंडाला फडकं गुंडाळलं होतं तर कमरेला आणि मांडीला वजनदार डंबेल्स बांधले होते. महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी मुस्कानला माहिती होत्या. तरीही तिनं घटनेच्या दिवशी रात्री उशिरा निफाड पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर काही दिवसांसाठी तिला आणि सगळ्या आरोपींना असं वाटलं की आता आपण सुखरूप सुटलो. पण आरोपींनी कितीही प्रयत्न केला तरी एक दिवस खुनाला वाचा फुटते आणि खरे गुन्हेगार समोर येतात. अखेर 21 दिवसांनी या थरारक घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी मुस्कान, तिचा भाऊ शाहरुख आणि प्रियकर ऋषभ वर्मा यांना देखील अटक केली. याआधी अटक केलेल्या आरोपींमध्ये मालेगाव येथील युवराज थोरात, सलीम शेख, आर्यन जिनवाल तर मनमाड येथील एजाज शेख यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर चांदवड पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला तर न्यायालयानं त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंडळी, या घटनेत अनैतिक प्रेमसंबंधातून एका चांगल्या आणि शांत व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय तर दुसरीकडे मुस्कान आता तुरुंगात जाईल. पण तिच्या 2 वर्षाच्या मुलीला आता आई आणि वडील या दोघांच्याही प्रेमाला मुकावं लागणार आहे. दरम्यान या घटनेचं सत्य समोर आल्यानंतर उगाववासीय मात्र चांगलेच हादरून गेलेत. ज्यांनी आधी शादाबच्या शोधासाठी आणि नंतर मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी आंदोलन केलं, मोर्चे काढले, सोशल मीडियावर मोहीम चालवली, त्यांना आता या घटनेची मास्टर माइंड बायकोच निघाल्यानं मोठा धक्का बसलाय. बाकी या घटनेवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.